दिलेला शब्द पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. दिलेला शब्द पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. शेतकऱ्याची कर्जमाफी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पंजाब प्रमाणे 50,000 देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. भूमिका आपल्याला सविस्तर सांगितलीच आहे. पण कालपासनं आपल्या जिल्ह्यातनं आपल्या माध्यमातनं खरं तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या, त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या, मुख्यमंत्र्यांपर्यंत गोष्ट केली. पण काल मुख्यमंत्र्यांनी आणि आजही प्रशासनानं असं सांगितलं गेलं की ह्या नोटिसा जुन्या आहेत, अवघशा नोटीस आहेत असं सांगितलेलं. तर मी तुमच्या माध्यमातून ऐकलं. मला तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं त्यातलं. हे शेतकरी आहेत बाळासाहेब सूर्यवंशी इकडे, त्यांचा आपल्याला पोस्टाचा मेसेज येतो. तर त्या पोस्टाची मेसेज ह्या बुक झालेली आहे 23/9/25 पाठवली आणि 26/9/25 यांना पोहोचली. हा टेक्स्ट मेसेज आहे. हे तयार तर कोण आणू शकत नाहीत. प्रशासन एवढं कसं बोलू शकतं की जुन्याच नोटीस आहेत? स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्री स्वतः काल बोलले की जुन्या नोटीस आहेत. मग 26 सप्टेंबरला मिळालेली नोटीस जुनी असू शकते का? हाच प्रश्न आमचा सगळ्यांना. हा मेसेज आहे, हा पुरावा आहे, ते शेतकरी आहेत. मग तुम्ही एवढं बोलून जर जुन्या नोटीस आहेत म्हणून जर हा वेळ मारून न्यायचा किंवा कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारच्या आणि प्रशासनाच्या वतीने होत असेल तरी दुर्दैवी आहेत. मुख्यमंत्री महोदयांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी तपास घ्यावा आणि सप्टेंबरच्या 26 तारखेला शेतकऱ्यांना नोटीस, एक उदाहरण आहे, मिळत असताना जर मुख्यमंत्री म्हणत असेल जुन्या नोटीस आहेत, 26 सप्टेंबर जुनं झालं का? ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होती ना. नाही ठीक आहे, ऑगस्ट महिन्यापासून आपल्याकडे अतिवृष्टी सुरू झालेली आहे. 14 ऑगस्टला पहिल्यांदा अतिवृष्टी झाली. त्यावेळेस समजा ऑगस्ट यांना जुना वाटत असेल, पण 26 सप्टेंबर जुना आहे का? मग तुम्ही असं काय जुन्या नोटीस आहेत म्हणून जर कोण ह्याला कमी त्याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करत असेल तर हे संवेदनशील किती आहेत शेतकऱ्यांविषयी हे दिसून येतं. आणि मुख्यमंत्र्यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही अजून वेळ घेताय. खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये आशा होती की काल निर्णय होईल, जाहीर होईल. आता ऑगस्ट महिन्याचं, जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे पैसे आलेत, त्याचं वाटप सुरू आहे. ते 8,500 आलेत. ते पैसे खरं तर आपण पंजाबप्रमाणे मागणी केली होती त्याप्रमाणे काहीतरी होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण दुर्दैवानं त्या 8,500 रुपये म्हणजे 3400 रुपये एकर प्रमाणात पैशाचं वाटप सुरू आहे. मग कधी घेणार शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय सरकार? मला एवढंच सांगायचं की तुम्ही जुन्या नोटीस आहेत, आम्ही बँकेवर कारवाई करू. काय केली कारवाई हाही प्रश्न विचारायचा. दाखवाय का बँकेवर गुन्हा दाखल केलेला, नोटिसा पाठवल्या? जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक सुद्धा कालच आम्ही माहिती घेतली की 1369 शेतकऱ्यांवर 101 ची कारवाई प्रस्तावित केली. मग हे काय 101 ची कारवाई नंतर जप्तीच होते शेतकऱ्याच्या जमिनीची. शिवसेना या संदर्भात आक्रमक राहील का? आंदोलन करणार आहे? आम्ही आता सांगतो, आज जाळलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटिसा पाठवणार आहेत आणि इथून पुढे जर बँकाने कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ. आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं, प्रशासनाने सांगितलं होल्ड करायचं, तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत. तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्यस्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे, सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत थकबाकीचे, प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागं लागायचं, साहेब विनंती करायची माझं अकाउंट होल्ड करून द्या. आता शेतकऱ्याला सोयाबीन करायला मजुरी द्यायला पैसे नाही आणि त्याचं अकाउंट होल्ड आहे, त्याच्या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत 5-10 हजार ते स्वतः काढायला त्याला मुभा नाही. हे कुठली पद्धत आहे? हे हुकुमशाहीची पुढची पद्धत आहे. आज जरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून त्या अकाउंट होल्ड करायचं, एकाही शेतकऱ्याला जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका. एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज द्या म्हणतात बँकेत, आम्ही परत पैसे भरू. हे कशाला? अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या. सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत हे सगळे अकाउंट अनहोल्ड करायचे मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी. नुसतीच मीडिया पुढे आदेश देऊन होणार नाही, प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. नवीन नोटीस काढू नका अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ह्या जुन्यात तुम्ही ते सांगितले जुनी 26 सप्टेंबरची, माझं म्हणणं एवढं आहे, 26 सप्टेंबरची नोटीस 4 दिवसापूर्वीची नोटीस तुम्हाला जुनी वाटते का?
मग एवढं तुम्ही म्हणजे एवढं जग फास्ट झालं का तुमचं 4 दिवस उलट ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटीस यायचं प्रमाण वाढलेलं आहे. आता ह्यांना काल मिळाली. काल 26 तारखेला रेकॉर्डली आला, पोस्टात 26 तारखेला आली असली तर ह्यांना कालच शेतकऱ्यांना नोटीस येणं सुरू कालची नोटीस आहे ना समोर शेतकऱ्यांना. बोला, आम्ही असं बोलत नाही. बोला, तुम्ही सांगा. स्पीड पोस्टानं आलेली नोटीस आहे आणि ती हा, सही दाखवा. त्याचा मेसेज आहे ना, तुम्ही ह्याचं हे घ्या. हा मेसेज काही तयार करू शकत नाही इंडिया पोस्टचा. व्हॉट्सअपला पाठवतो, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट सगळ्याला पडतो. बोला. व्हॉट्सअपला पाठवतो. सर ह्या सरकारचे आहे ना, शेतकरी सरणापर्यंत गेला तरी त्याला नोटिसा पाठवून त्याला कॉल करणं असं यांचं धोरण आहे. बघा सर, सोयाबीनला जरी अतिवृष्टी झाली नसती तरी सोयाबीन परवडत नाही. सोयाबीन 44 चालू आहे, बरोबर आहे. तर वरून अतिवृष्टी झाली, आज जावा सगळ्या मुथूट फायनान्स सगळ्या बँकामध्ये सगळं सोनं शेतकऱ्याचं आहे. म्हणजे बायकोचं मंगळसूत्र ठेवावं अशी परिस्थिती आहे. सोनं गहाण आहे, सगळं गहाण आहे. समोर दिवाळी आहे, खर्चाला पैसे नाहीत, शाळांची फीस भरायची आहे, शाळा सगळ्या पाण्यात आहेत. एवढी भयंकर परिस्थिती असताना मी म्हणतो की सरकार कुण्यातरी गोष्टीचा शेतकऱ्यावरती जाणून बुजून हा का बस पकडायला लागले. जणू आम्ही दुश्मन आहोत किंवा आम्ही शेती कवी किंवा विकून शेती आम्ही करू नये किंवा आम्ही कामगार म्हणून पुणे मुंबईला जावं अशी यांची इच्छा असेल. कारण हे सगळं दाबण्याचा प्रयत्न आहे. आत्महत्या व्हायला लागलेत. म्हणजे फोटो बघितला ह्यांचा, याचा फोटो असं वाटतं की शेतकरी दुश्मन किंवा आम्ही दुश्मन असं बघायला लागलेत. ते सर सर्वसामान्य शेतकऱ्याचं अर्ज लिहून घेणार, मग ते म्हणणार आम्ही हेड ऑफिसला कळवू, त्यांना विनंती करून मग होल्ड करणार. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशासाठी? तर आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की 8 दिवसात सगळ्या खात्याचे होल्ड केलेले सरकारनं काय त्यांना सूचना आदेश द्यायचे ते आदेश द्यावेत बँकांना आणि ते होल्ड काढावेत. नाहीतर शिवसेना स्टाईल मग बँकांचा आम्ही बघू. दसरा मेळाव्याच्या बाबतीत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला या भागातल्या आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या, शिवसैनिकांना दिलेल्या आहेत की पूर परिस्थिती आहे आणि या ठिकाणी तुम्ही पूरग्रस्तांना मदत करा. दसरा मेळाव्यापेक्षा आपल्याला लोकांची दसरा मेळाव्याला तर आम्ही दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं तिथं लुटलंच जाईल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी प्रखरपणे भूमिका मांडतील. परंतु या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आम्हाला आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात थांबून पूरग्रस्तांना मदत करणार आहे. ठाकरे साहेबांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणीच थांबलेलो आहे. त्यांना आम्ही पूरग्रस्तांना मदत करतोय. आताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या वतीने जी मदत आली ती सुद्धा आता वाटप चालू आहे. पूरग्रस्तांना मदत आणि त्यांनी आमच्यावर जबाबदारी, आम्ही ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे इथं थांबूनच आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले दसरा मेळाव्याला येण्यापेक्षा तुम्ही जिल्ह्यात थांबूनच पूरग्रस्तांना मदत करा. पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे त्या जिल्ह्याची पूर परिस्थिती ढगफुटीमुळे निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय. त्याच्या शेतातली जमीन खरडून गेली आहे, पीक वाहून गेलंय, जनावरं वाहून गेली. घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलली ती नेमके भरायचे कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे. तो शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत. आपण स्वतःच्या लेकराची शिक्षण सुद्धा करू शकत नाही. ह्या उद्वेगातनं स्वतःचं जीवन संपवतोय आणि ही परिस्थिती एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार नाही का? म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे. याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू, कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं. ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीने आम्ही ती कर्जमाफी करू. ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला ह्या
विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतात, ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय. याची एक प्रति आम्ही सामान्य मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की 2 ते 3 दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत. आमची एवढीच मागणी आहे, फक्त पक्ष म्हणून नव्हे, विरोधक म्हणून नव्हे, तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून, कारण त्यांची परिस्थिती मागच्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या घराबारात फिरून बघितलेली आहे, त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की 50,000 रुपये हेक्टरी जर पंजाब सारखं राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या. आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे, त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय, त्याला उभा करण्यासाठी. जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही. आपल्या राज्यावर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं, आपण 10 लाख कोटी पर्यंत नेलं. अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी 3-4 लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही, ते काढा. पण ह्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत, ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा. या मागणीसाठी पक्षाच्या माध्यमातून होणार आहे. ते ज्यावेळेस माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आले होते त्या दिवशी सुद्धा उजनी या ठिकाणी मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं की देवेंद्रजी, ही कर्जमाफी देणं नितांत गरजेचं आहे. आम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं, तुमच्या सरकारनं काय केलं, आमच्या सरकारनं काय केलं हे बघत बसण्यापेक्षा आज शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय याच्याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे. आणि म्हणून विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता मोठ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा आणि हेक्टरी 50,000 रुपयाची घोषणा करा. आम्ही सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा पद्धतीने मी त्या दिवशी देवेंद्रजींना बोललोय आणि त्यांनाही या नोटिसाची प्रत पाठवली. शिवसेनेनं होळी केली. आज कर्जमाफीचा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतरच तुम्ही लावून धरलाय. पुढच्या काळात कर्जमाफीसाठीचं आंदोलन कसं असणार आहे? एक लक्षात घ्या, कर्जमाफीचा विषय ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरून त्याचं शेत आणि त्याचं घर बेचैराक झालं आणि काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, त्या दिवशीपासून हा विषय आम्ही सातत्यानं लावून धरलाय. आणि अपेक्षा इतकीच आहे की आता याला राजकारणाचं स्वरूप न येता गरज त्या शेतकऱ्याची म्हणून, त्या शेतकऱ्याची नड म्हणून, त्या शेतकऱ्याला उभा करण्यासाठीची आवश्यकता म्हणून सरकारनं ह्या मागण्या पूर्ण कराव्या. आता ज्या नोटिसी आलेल्या आहेत त्याला तात्पुरती स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे, असं पत्रक काढलंय आणि बँकेवर कारवाई केली असं सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जाते. समाधानी आहात त्याच्यावर? आपण जर आता गावात गेलात आणि तुम्ही जर शेतकऱ्यांची मुलाखत घेतली तर शेतकरी तुम्हाला खालची वस्तुस्थिती सांगल. सरकारचा निर्णय फक्त तिथंच असतो, खुर्चीवर टेबलवर बसून दिलेला अध्यादेश, त्याची अंमलबजावणी खाली होते का बघा ना. आपण होत नाही अंमलबजावणी. आज सुद्धा शेतकऱ्याला त्या ठिकाणी सतावलं जातं. आज माझ्याकडे काही शेतकऱ्याच्या रेकॉर्डिंग आपण म्हणलं तर दाखवतो. बँकेचा माणूस वसुलीचा एजंट त्याच्या दारात बसलाय, सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्याकडे जातोय, चक्रा मारतोय, आमचे पैसे भर म्हणतोय. अरे त्याला मी सांगितलं पीक आलं असतं तर तुझं भरलं असतं, त्यानं भरायचं कुठून. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी ग्राउंडवरची आहे. सरकारला इतकीच विनंती आणि अपेक्षा आहे की आजचं मरण उद्यावर ढकलून त्या ठिकाणी शेतकरी उभा टाकणार नाही. आपण वचन दिलंय, आश्वासन दिलंय, शेतकऱ्यांना आपल्याला सत्तेत बसवलंय. त्या सगळ्या बाबीचा विचार करून तो शेतकरी आज त्या कर्जमाफीसाठी अतिशय आग्रही भूमिका ठेवतोय. त्या ठिकाणी विनंती नाही, गरज आहे त्याची. जगायचं असेल, वाचवायचं असेल तर खरंच गरज आहे, तर ती मागणी सरकारनं पूर्ण करावी. बीडचे खासदार बजरंग सोनवणे पाहणी करण्यासाठी थर्माकोलवर बसून गेले आणि विरोधक टीका करतात. आता एक कसा विषय आहे, लोकप्रतिनिधीनं अशा कठीण प्रसंगामध्ये प्रत्येकानं काम करणं अपेक्षित आहे आणि हे काम करत असताना झुकून देऊनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मला वाटतंय त्यांनी तिथं जाणं, शेतकऱ्याच्या व्यथा समजून घेणं, ह्या पण आपण बघितल्या पाहिजेत ना, की प्रत्येक गोष्टीकडे आपण निगेटिव्ह अँगलनं बघणं काय मला योग्य वाटत नाही. माझी एक माफक अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो,
त्या सगळ्यांना शेतकऱ्यापैकी आपण एक आहेत आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्यापैकी एक आहे असं समजून त्या ठिकाणी अगदी पाण्यात गरज पडली तर उतरून त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. भले कपडे खराब होतील आपल्याला अजून पुन्हा हे करता येईल ना, पण मला वाटतं अशा पद्धतीनं करण्यापेक्षा आपण झोकून देऊन काम करावं ही अपेक्षा आहे. धाराशिवचे खासदार छाती इतक्या पाण्यात जातात.